हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी सुरू करतोय. तर हे बघा, मी आता आवरून वगैरे फ्रेश झालो आहे. आता चाललो आहे मी ऑफिसला. इकडं मस्त आमची गाणी चालू होते आणि इकडं बघा अजून आवरणच चालू आहे. अजून पण हे बाशी आहे, दोघं जण. सारे आत्ता गेला बाथरूमला आणि मी आता हा फॅन पण बंद केला. मी बघा आता एवढं फ्रेश चालू आहे बघा. तर गाईज आता मी चाललो आहे ऑफिसला. भेटूया ऑफिसला गेल्यावर. बाय बाय. वा, एवढा भारी व्हिडिओ काढला पण व्हिडिओच बंद होता. व्हेरी गुड. इकडे ही खेळते शिवन्या. हा हा, घाल तोंडात बोटा घाल तू. हे निघाले कामावर जायला आता. इकडे चालू आहे आमचा ब्लॉग. मी पिणार आहे आता चहा. तुम्ही पण या चहा प्यायला. इकडे चालू आहे आमचा ब्लॉग बघणं. हे निघाले ऑफिसला जायला. हे आमच्या मावशी आहे. तर आता मी सार्थकला बसवणार इकडे एडिटिंग करायला, कारण त्यांना काही काम नाही ना, त्याच्यामुळे मी त्यांना काम देते आता. मस्त एडिटिंग बघू आपण सार्थक कसे एडिट करता. आता जिभनं काय काढू पालसारखं. झाली आमची शिवण्याची आंघोळ आणि तर मी पण आंघोळ करणार आहे. आंघोळ करून मग मस्त मला गोधड्या धुवायची आहे, बाकी हा पसारा आवरायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. आणि इथं रिकामे टाइमपास चालू आहे. इकडं आमचा ब्लॉग पाहिजे काम चालू आहे. सौरव जोशीचे ब्लॉग पाहणं चालू आहे. इथं आम्हाला काहीच टेन्शन पाणीच काहीच नाही आहे अभ्यासाचं. उद्या किती शेवटचा पेपर आहे का? कोणता पेपर आहे? हा, पृथ्वी कशी आणि भूगोल कसा आहे? गोल आहे का? मग परमनंट बोट तोंडात असतो आमच्या अंगठा. तर मित्रांनो, माझे झाले इकडे भांडे घासून मस्त आवरून झालंय. आता मी इकडे करणार आहे शेवगाच्या शेंगांची भाजी. त्याची रेसिपी दाखवली तुम्हाला. ॲक्च्युली माझी एक मैत्रीण आहे, ती आमच्या वरतीच राहते, सुष्मिता थापा म्हणून आहे. तर तिला ना बघायचं होतं की शेवगाच्या शेंगांची भाजी कशी करतात. आज मी त्याची रेसिपी टाकणार आहे. तर मित्रांनो, माझी झाले इथे आंघोळ. आता मला करायचे भांडे घासायचे. भांडे घासून मग मी करा स्वयंपाक आणि इकडे सार्थक करता एडिटिंगचं काम. आणि इकडे झोपली आमची शिवन्या. हिची आंघोळ मालिश केली. हे जे आंघोळ मालिश करते मस्त झोपते 2-3 तास. आता उठणार नाही लवकर, तोपर्यंत माझे कामं आवरून घेते मी. ही आपली शेवगाच्या शेंगांची भाजी तर रेडी झालेली आहे. मित्रांनो, माझ्या नवऱ्याला भारी आहे. मला डायरेक्ट माझ्या नवऱ्याने 1000 रुपये दिले माझा. दर म्हणे तुला काय घ्यायचं घेऊन घे म्हणे माझ्याकडून. होळीचं गिफ्ट दिलं मला. तर मित्रांनो, इथं चालू आहे आमचं तारक मेहता बघणं. इथं चाललं आहे झोपवून आमचं जेवण वगैरे सगळंच झालेलं आहे. आता मस्त थोडंसं झोपू म्हटलं, पण नाही, नंतर मला आठवलं की मला गोधड्या भिजत टाकल्या त्या गोधड्या धुवायच्या आहे आता. कारण मी जे धुतल्या आमच्या कोणी पसारा आवरला होता मी. खूप जास्त भारी पसारा आवरला होता. परत जसं तसं पसारा होऊन गेला. आणि इकडं आमची शिवण्याची दुसरी झोप आहे. आता परत उठतर आता 4:30-5 वाजता. परत मग थोडंसं खेळ. परत मग 6:30-7 वाजता परत झोपल.
इकडे उठली आमची शिवण्या कशी रडू राहिली. कसं रडतो बाळा तू? आता व्हिडिओ चालू केला ना, आता शांत बसेल बरं का. काय नाव टाकायचं सांगा ना. अय काय नाव टाकायचं? अंडे के नाते जैसा रहेगा तो पागल हो जाएगी. पागल हो जाएगी सच्ची में. पागल हो जाएगी. तर मित्रांनो कुठं गेला आमचा ब्लॉग? अरे काय क्या ये क्या हमारा है क्या? किसका है? अरे हमारे चेहरे तो दिखाओ. कमेंट लगाते हो. तर मित्रांनो इथं आमचं चालू आहे व्हिडिओ बघणं. हे आमचे फॅन आहे, लय मोठे फॅन आहे आमचे. कितने फॅन? हे असे फॅन आहे, ते असे फॅन आहे असे. हा अय नायुमा, एक नायुमा आहे आणि एक कायुमा आहे. असं नाही म्हणायचं. कायुमा नायुमा काय? काउमा बिउमा म्हणायचं नाही. कायुमा काय काय? कायुमा काय? कायुमा काय राहत? कायुमा काय राहत? काय बोलायचं मी काय? अरे इनका क्या नहीं मतलब है, चढ़ाओ मत उसको. हाँ. उसका अच्छा नाम लिया तो इसका भी अच्छा से नाम. हाँ ये हमारी शिवन्या बाई है, ये हमारी नायुमा बाई है. हाँ और ये हमारी सासू माँ है. हाँ और ये मेरी बहन है. बहू है ना. और ये हमारी छोटी लड़की इधर की रहने वाली है. हाँ सास को बुलाया है बहू. हाँ ऐसी हमारी बहू है. उनकी लड़ाई किसी भी धर्म के खिलाफ नहीं थी. उनका संघर्ष कट्टरता और उद्दंडता के विरुद्ध था. उनकी बढ़ती हुई शक्ति से चिंतित होकर औरंग ने कई बार स्वराज पर आक्रमण किए, पर हर बार तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग? जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आमचं गाणं ऐका. ये ग गाई गोट्यात बाळाला दूध दे वाटीत, बाळाची वाटी मांजरसाठी, मांजरच्या पाठीत घातली काठी, मांजर गेली रागानं तिथंच खाल्लं वाघानं.